नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ 243. मी आशिष बाबर. सध्या आपण भूमच्या मार्केट यार्डमधील जे भव्य असं मैदान आहे या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी बाळूमामांची पालखी गेल्या 2 दिवसापासून मुक्कामी आहे. आपण पाहिलं होतं की भूम शहरात या ठिकाणी या पालखीचं भव्य दिव्य असं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि त्यानंतर हा पालखी सोहळा या मार्केट यार्डातील मैदानात या ठिकाणी विसावलेला आहे. या ठिकाणी पेढ्याचं एक स्टॉल आहे. तर या ठिकाणी हे पेढ्याचा स्टॉल या पालखीसोबतच आलेला आहे. किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी सेवा करताय? 3 वर्ष या पालखीसोबतच आहात. तुमचं गाव कोणतं? बीड. तुमचं नाव काय? बाप्पा नरुटे नावाचे हे सद्गृहस्थ आहेत. या ठिकाणी त्यांचा पेढ्याचा स्टॉल या ठिकाणी आहे आणि त्यांनी आता मला पेढा खाण्यासाठी दिलेला आहे. तो अतिशय उत्कृष्ट चवीचा आणि ताजा पेढा या ठिकाणी ते विकतायत. तर मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणच्या ज्या बाळूमामांच्या प्रसिद्ध मेंढ्या आहेत त्या मेंढ्या देखील दाखवणार आहे. त्यासोबतच ही गर्दी आपण पाहू शकता. श्री संत बाळूमामा एक या ठिकाणी आध्यात्मिक सामर्थ्य लाभलेले आपल्या या ठिकाणी आध्यात्मिक शक्ती लाभलेलं एक महासामर्थ्य असलेलं असं व्यक्तिमत्व या पृथ्वी तलावरचं. आणि या ठिकाणी ज्या मामांनी प्राणी मात्रांवर दया करा असा संदेश दिला, या मामांच्या पालखीसोबत आपण ह्या मेंढ्या आपण नेहमी पाहतो. तुमचं नाव काय? माझं नाव विजय झांबरे. आम्ही राहणार मिरजगाव तालुका, कर्जत जिल्हा, अहमदनगर. या पालखीसोबत तुम्ही कधीपासून आहात? या पालखीसोबत मी 2021 पासून सेवा करतो. 2021 हे माझं सेवेचं पहिलं वर्ष आणि आतापर्यंत. या मेंढ्यांचा दिनक्रम कसा तुम्ही सांभाळता? मेंढ्या म्हणजे आता विशेष म्हणजे आता जगावगावी पालखी जाईल, जगावी चाऱ्याची चारा पाणी मेंढ्यांना असं भेटतो. सकाळी म्हणजे असं उन्हाळ्यात ऊन जास्त प्रमाणात असतं म्हणून सकाळी लवकर सोडणार, दिवसभर चालणार, संध्याकाळी वाघरीवर आल्यानंतर त्यांना पिल्ला पाजणं असं. तुमचं काय नाव? किशोर विरकर. तुमचं गाव कोणतं? नेवासा तालुका, जिल्हा अहमदनगर, धनगरवाडी, सोनाई तालुका. कधीपासून या सेवेत आहात तुम्ही? 4 वर्षापासून सेवेत. तुमचा कसा दिनक्रम असतो या सगळ्यात? तुमचं काम कसं असतं? लवकर उठायचं, पिल्ले पाजायची, पिल्ले काढायची, नंतर ना मग खांड सोडायची, चारा न्यायची, खांड दिवसभर चारायची, संध्याकाळी आल्यावर पिल्ले बी पाजायची, पिल्ली पाजायची, हातपाय तोंड हातपाय धुवायचं, चहा घ्यायचा. तर या ठिकाणी आपण पाहतोय या बाळूमामांच्या मेंढ्या या देखील खूप प्रसिद्ध आहेत. या किती मेंढ्यात आपल्याकडे सध्या लहान पिल्लासहित ह्या सगळ्या म्हणजे 1700-1750 पर्यंत असं लहान मोठ्या संख्या 1700 मेंढ्या एवढ्या तुम्ही सर्वजण मिळून सांभाळता? किती लोक सांभाळता ही सगळं? तरी पण 1750 मेंढ्या सांभाळायला 125च्या आसपास, 125 ते सरासरी 150 आणि खांड याच्यामध्ये विभाग केलेले आहेत ना 1750 मध्ये. 1 नंबर खांड, 2 नंबर खांड, 3 नंबर खांड, 4 नंबर खांड, असं 5 नंबर, 6 नंबर आणि शेळ्याचं गणपिल्ले वेगळे ताण. शेळ्या पण आहेत का आपल्या? हा, शेळ्याचं एक सेपरेट खांड आहे. शेळ्याचं एक सेपरेट. चालेल. तर आपण ही सगळं दाखवू. या मेंढ्या थोड्याशा दाखवू सगळ्या. चला.
या ठिकाणी भूम शहरातील जे सेवेकरी आहेत ते माझ्यासोबत आहेत. ते मला या ठिकाणी मार्गदर्शन करतायत आणि त्यांच्या मार्गदर्शनासोबतच मी या ठिकाणी आपणास हे सर्व लाईव्ह दाखवू शकतोय. तर आपण या ठिकाणी या मेंढ्यांची ह्या अशा प्रकारे खांड म्हणतात अशी ही जाळ्या लावून व्यवस्था केलेली आहे. 1750 मेंढ्या सांभाळण्यासाठी 125च्या वर सेवेकरी या ठिकाणी आहेत. हो, आणि मला आता अतिशय चांगली एक गोष्ट समजली आहे की हे जे सेवेकरी आहेत हे कोणतंही मानधन या ठिकाणी घेत नाहीत आणि मामांची सेवा म्हणजे या मेंढ्यांची सेवा केली म्हणजे मामांची सेवा केली असं ते समजतात. 19 पालख्या आहेत आणि 19 गुणुले 125 असे हे सेवेकरी. जर आपण 125 सेवेकरी 19 गुणुले 125 तर त्या ठिकाणी आपण एक 2400च्या आसपास सेवेकरी आपण समजू शकतो. हे महाराष्ट्रभर अशा 19 पालख्या आहेत. या पालखीचा क्रमांक किती? 9 नंबर. ही 9 नंबरची पालखी आपल्याकडे आलेली आहे. याच्या आधी वंजरवाडीत 1-2 वर्षाखाली पालखी आलेली होती. तिचा मुक्काम ती 10 नंबरची पालखी होती आणि ते डोंबाळे वस्ती त्या भागात ती विसावलेली होती पालखी. आणि आज महत्त्वाचा दिवस अशा कारणास्तव आहे की आज अमावस्या आहे आणि कन्या आणि आंबीला ओके. तर 6 तारखेला आषाढी या ठिकाणी सोनगिरी इथं सोनगिरी वाकवड या ठिकाणी याच पालखीचा विसावा आहे आणि त्या ठिकाणी मोठा महाप्रसादाचा आणि अशाच प्रकारचा एक आध्यात्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. वर्षातला सगळ्यात मोठा सण अशी मला हे मार्गदर्शन करतायत, हे माहिती देत आहेत. आपण पाहतोय 3 ते 4 हजार लोक या ठिकाणी ठीक आहे. तर ही माझा अंदाज चुकतोय, हे 10 ते 12 हजाराच्या पुढे पब्लिक आहे असं या सेवेकऱ्यांचं म्हणणं आहे. महिलांची संख्या या ठिकाणी भरपूर आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आपल्यासोबत जानकर साहेब आहेत. आज या ठिकाणी सेवा करताना कसा आनंद मिळतोय, कशा प्रकारे, काय वाटतंय, काय भावना आहेत? आज अमावस्या असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातील भाविक आणि शहरातील भाविक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि आजचा प्रसाद आंबेल वगैरे असल्यामुळे हे लोक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत प्रसाद घेण्यासाठी. तुमच्यासोबत हा तरुण वर्ग आहे, तुम्ही या ठिकाणी आज सेवा करणार आहेत, कसं वाटतंय? म्हणजे आनंद वाटतोय. अमावस्याच्या इथं आपलं दर्शन बी होतं आणि प्रसादही होतं. या ठिकाणी जानकर साहेबांनी सांगितलं की प्रसाद या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ ते पण घेणार आहेत आणि इतरांचीही सेवा या ठिकाणी ते प्रसाद वाढून करणार आहेत, त्यामुळे त्यांना आनंद वाटतोय. भूम शहरातील अनेक तरुण या ठिकाणी आलेले आहेत. हे मेंढके ओके चालेल. या ठिकाणी मेंढ्यांची सेवा करणारे म्हणजेच हे मेंढके या ठिकाणी आहेत. तुमचं काय नाव? कधीपासून ह्या सेवेत आहेत? 10 दिवस झाले. याच्या आधी तुमचा व्यवसाय काय काय करता? शेती व्यवसाय करता. गाव कोणतं तुमचं? कर्मा. तर आपण पाहिलं एक नेवासाच्या भागातून आहेत, हे करमायाच्या भागातून आहेत. तुमचं गाव कोणतं?
अंदूर तालुका तुळजापूर हे आपल्याच भागातील अंदूरचे आहेत. आणि तुमचं गाव कोणतं? अंदूरच. तर हे आपल्या भागातीलच आहेत, अंदूरचे, तुळजापूरचे. तुम्ही हे अंदूरचेच. तर हे सगळे अंदूरची लोक आहेत. हे या ठिकाणी सेवेत आलेले आहेत आणि ही सर्व सेवा हे विनामूल्य करतायत. फक्त देवाची सेवा या ठिकाणी बाळूमामांची सेवा घडावी. आपल्यासोबत वरये सर आहेत. आज महाप्रसादाचा लाभ घ्यायला आलेला आहात. सोबत देवदर्शनी होणार आहे. काय वाटतं? ॲक्च्युली या महामारीच्या कोरोनाच्या काळानंतर आज बाळूमामाचं महत्त्व सगळ्या भूमकरांना, भूम तालुक्यातील परिसरातील सगळ्या लोकांना पटलेलं आहे. आणि सगळे लोक आज अमावस्या असल्यामुळं आणि बाळूमामाचं महत्त्व जाणण्यामुळं या मोठ्या आरतीसाठी या ठिकाणी आले आहेत. खूप आनंददायी वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. चला, आता कान्या आणि आंबील कशा प्रकारे तयार होतात, एवढ्या लोकांना महाप्रसादाचं कसं तिकडून आलो, जरा ते महाप्रसादाची माहिती देतो. महाप्रसादाची तर अशा कशा प्रकारे महाप्रसाद एवढ्या मोठ्या लोकांना तयार केला जातो हे जमलेलं या ठिकाणी आपण लोक या ठिकाणी ही जमलेली आपण पाहतोय. भरपूर लोक या ठिकाणी जमलेली आहेत. आप्पाराव माळी हे या 9 नंबर पालखीचे कारभारी आहेत. 19 पालख्या आहेत. या 19 पालख्यातली ही 9 नंबरची पालखी आपल्याकडे आलेली आहे. याच्या आधी आलमप्रभूवर मला आठवतं मी 2007 साली ज्यावेळी 6वीला होतो त्यावेळी आपल्याकडे पालखी आलेली होती. ती 3 नंबरची पालखी होती असं मला या ठिकाणी मार्गदर्शक सांगतायत. हो, चालेल चालेल. या ठिकाणी मी हा जो प्रसाद तयार होतोय हा मी तुम्हाला दाखवणार आहे. बहुतांशी हा प्रसाद तयारच झालेला आहे. तर ह्या प्रकारे असा कान्या आणि आंबिलाचा प्रसाद या ठिकाणी तयार होतोय. आलो, चप्पल आहे माझ्या पायात, मी काढतो. हे आंबील या ठिकाणी तयार झालेला आहे. साधारण किती लोकांचा हा या ठिकाणी? 15,000 लोकांचं या ठिकाणी हे महाप्रसाद वितरणाची तयारी या ठिकाणी केलेली आहे 15,000 लोकांसाठीची. आणि आपण आता एक रोजचा पाहण्यातील चेहरा बघितला. नमस्कार काका, कशात? या काकांना आपण नेहमी आलमप्रभूवर पाहतो. कसं वाटतंय आज दररोज आलमप्रभूला महाप्रसादाची तुम्ही सोय करतात? आज 15,000 लोकांना या ठिकाणी महाप्रसाद वाटप होणार आहे. कसं वाटतंय? छान वाटतं, एकदम मस्त. अन्नदानासारखं महापुण्य काय आहे त्यासाठी इतकं मस्त वाटतं. सर्व सोडावून हेच कार्य करत राहावं असं वाटतं. नक्कीच आपल्याला माहिती आहे की देवाच्या हातून हे कार्य तुमच्या हातून हे देव करून घेतोय. कारण की दररोज आलमप्रभूवर तर तुम्ही सोय केलेलीच आहे. आणि या ठिकाणी सुद्धा महाप्रसाद या ठिकाणी वाटपाचं पुण्य तुमच्या हातून घडणार आहे. अन्नदानाचं पुण्य तुमच्या हातून या ठिकाणी घडणार आहे. हे देवच नक्की तुमच्या हातून करून घेतोय. आणि ही करता करिता तो परमेश्वर आहे, बरोबर आहे. आणि आपल्यासोबत ही तरुण वर्ग आहे. हेच आसपासच्या आपल्या खेड्यातील, आपल्या भूम शहरातील काही या ठिकाणी ओळखीचे तरुण आपल्यासोबत आहेत. मी या ठिकाणी हे जे पालखीचं पूर्ण मी तुम्हाला दर्शन घडवतोय हे आपले गजानन सोलनकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत.
म्हशी की जा म्हशी. या सगळी जमा हा सर या सचिन या हे सर्व लोक या ठिकाणी आपण पाहताय हे तुमच्या ओळखीतले दररोजचे लोक आहेत आणि आज आपल्याला या ठिकाणी हे सर्वजण महाप्रसाद या ठिकाणी वाटप करणार आहेत. यांनी या ठिकाणी महाप्रसादाची जय्यत तयारी देखील केलेली आहे आणि आपल्यासोबत गजानन सोलनकर आहेत. काय सांगाल आज कसं हे भक्तिमय वातावरण बघून काय वाटतंय तुम्हाला? सर्वप्रथम सर्वांना जय बाळूमामा. आज अमावस्या आहे. भूमनगरीमध्ये अलमपूरच्या नगरीमध्ये खूप थाटामाटामध्ये वसंत बाळूमामाच्या पालिकेचं या ठिकाणी बघा नंबर 9 नंबरचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि चांगल्या आनंदात थाटामध्ये या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आज 3रा दिवस आहे आणि खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित झालेला. पूर्ण हा जो मार्केट यार्डचा जो भाग आहे पूर्ण आज फुल गच्च भरलेला आहे आणि जेवणाची पूर्ण महाप्रसादाची तयारी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सर्व श्रोतेवर्ग आणि बाळूमामाची सर्व भक्तगण या ठिकाणी चांगल्या मोठ्या पद्धतीने उपस्थित आहेत आणि सर्वप्रथम हे सर्व या ठिकाणी त्या गोष्टीचा आस्वाद घेणार आहेत आणि सर्वांनी मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो 1 तारखेपर्यंत या ठिकाणी बाळूमामाची पालखी भूमनगरीमध्ये आहे. तरी भूम तालुक्यातील सर्व खेडेपाड्यातील लोकांनी शहरातील लोकांनी या ठिकाणी या पालखीचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो तुमच्या माध्यमातून. तर 1 तारखेपर्यंत ही पालखी या ठिकाणी असणार आहे आणि आपण पाहतोय भूम शहरातील युवा उद्योजक ओम क्षीरसागर आलेले आहेत. महाप्रसादाचं या ठिकाणी त्यांनी त्यांच्याही वतीने थोडाफार हातभार लागावा यासाठी त्यांनीही या ठिकाणी केळी आणलेली आहे. सेवा करताना कसं वाटतंय आज? मोठे आवाज जरा मोठा येईल. सेवा करताना एकदम हे वाटतंय, आनंद येतोय त्यांना या ठिकाणी आणि आपण पाहतोय हो या ठिकाणी हे अन्नधान्याचं या ठिकाणी महाप्रसादासाठी ही तयारी या ठिकाणी करताय. बरं चालेल. किती वेळ आहे आता प्रवचन? 10 ते 15 मिनिटं आहे. तर एक 10 ते 15 मिनिटं आप्पाराव कुंभार जे कारभारी आहेत या पालखीचे त्यांचं या ठिकाणी प्रवचन जे आहे बाळूमामांच्या चरित्रावर ते मी एक 5 ते 10 मिनिटं तुम्हाला ऐकवणार आहे. त्यानंतर एक आरती होणार आहे बाळूमामांची आणि मग महाप्रसादाचं या ठिकाणी वाटप होणार आहे. अतिशय चांगल्या रीतीने इथले मार्गदर्शक जे आहेत ते मला मार्गदर्शन करतायत जेणेकरून मी चला माझ्यासोबत प्रामाणिक जीवाचं रक्षण करण्यासाठी ईश्वर हा बांधलेला आहे. या गोष्टीतून बोध कुठला घ्यायचा? प्रामाणिक जीवाचं रक्षण करण्यासाठी ईश्वर हा बांधलेला आहे. आता ही हरिनामाची कथा जे मामा म्हणायचं कलियुगात द्यायचं असेल तर अन्नदान घ्यायचं असेल तर मुखात हरिनाम. आता हरिनामाची कथा सांगितली. आता पुण्य अन्नदानाची एक गोष्ट सांगतो. मामांच्या पोटातून गेलेले आणि आज त्याच पुणेकर मंडळी श्री दत्त डेव्हलपर्स पुणे यांची आज दिवसभराचं अन्नदान आहे. कन्यांनी आंबीलच्या प्रसादाचं एवढ्या लोकांचं अन्न पाणी त्यांनी आज या ठिकाणी त्यांची पंगत आहे. श्री गुरुदेव दत्त डेव्हलपर्स पुणे यांचं. तेव्हा मामांनी जी पुण्याची गोष्ट सांगितली ती गोष्ट सांगतो, लक्ष देऊन ऐका. 10 मिनिटं फक्त. पुण्याची गोष्ट आहे, अन्नदानाची मामांनी सांगितलेली. पुणे जे आज शहर आहे या पुणे शहराला पहिलं पुण्यनगरी नाव होतं. का तर त्या पुण्यनगरीमध्ये एक पुण्यवान राजा होता. तो लोकांचं एका पार्ट्यात पुण्य विकत घ्यायचा आणि दुसऱ्या पार्ट्याला त्याच मागचं तो पैसे वाटत होता. असा पुण्यवान राजा गावगावच्या जे दानशूर लोक आहेत, अन्नदान करणारे लोक आहेत, धार्मिक लोक आहेत, अशांचं पुण्य विकत घ्यायचा आणि दुसऱ्या पाड्यामध्ये पैसे वाटत होता. खेड्या पाड्यानं वार्ता पसरली, पुण्य नदीतला राजा पुण्य विकत घेतोय आणि पैसे वाटतोय. असं तुमच्या माझ्यासारखं खेड्यातलं एक निरक्षर आडाणी जोडपं होतं. निर्धन म्हणजे गरीब 18 विश्व दारिद्र्य पाठीशी लागलेलं होतं आणि
स्वतःचं मालकी हक्काची जमीन नाही, राहतं घर नाही आणि दुसऱ्याच्या शेतावरती मोलमजुरी करून खाणारे हे नवरा बायको कुटुंब आणि त्यांना त्या कुटुंबातल्या त्याच्या पत्नीला कोणाकडून तरी ही वार्ता कळाली की पुण्यनगरीचा राजा पुण्य विकत घेतोय आणि पैसे वाटतोय, म्हणून आपल्या मालकाला कामावून आले की ती पत्नी म्हटली हे बघा म्हणले अशी सगळीकडे वार्ता पसरली, पुण्यनगरीतला राजा पुण्य विकत घेतोय आणि पैसे वाटतोय, तेव्हा म्हणले तुम्हीही जा, आपलंही काय पुण्य शिल्लक असेल तर राजा विकत येईल आणि 4 पैसे मिळतील, संसारात तेला मिठाला कामी येतील, तेव्हा म्हणले तुम्हीही जावा म्हणले आणि राजाकडनं म्हणले त्या ठिकाणी राजा पुण्य विकत घेईल आणि पैसे आपल्याला मिळतील. तो म्हणायचा अगं येईस तू, आपल्याच पोटाचं खळगं भरण्यासाठी आपण दिवसभर दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतोय, तेव्हा संध्याकाळी चूल पेटते, तेव्हा कधी आपण 4 माणसाच्या हातावर पाणी ओतून धर्म केला नाही, अन्नदान केलं नाही आणि आपल्याकडे कुठून पुण्य असणार आहे, तेव्हा उगाच राजाकडे मी तोंड आपटत कशाला जाऊ असा म्हणायचा आणि वेळ मारून द्यायचा. पण पत्नी हट्ट हा वाईट असतो, ज्यांची लग्न झाले त्यांना माहिती आहे जरी आता पत्नीनं हात धरला तर तो पुरवावाच लागतो. तसं कित्येक दिवस त्याची पत्नी रोज कामावून आले की म्हणायची अहो तुम्ही जाऊन तरी या, असलं पुण्य शिल्लक तर राजा विकत घेईल का राजा तुम्हाला तिकडे ठेवून घेईल, माघारी मागे पाठवून देणार, तेव्हा जाऊन तरी या. बऱ्याच दिवस चाललं आणि एके दिवशी त्यानं पत्नीच्या रोजच्या ह्या बोलण्याला कंटाळला आणि ठरवलं आणि एक दिवस सकाळी लवकर उठला, आंघोळ सगळं केलं, पत्नीला म्हटलं हे बघ तुझं रोज ही घरानं कुठवर आहे, तो म्हणला आज जातोच म्हणा राजाची भेट तरी घेऊन येतो. तेव्हा निघायची तयारी केली. पत्नी म्हटली हे बघा तुम्ही म्हटले आता पुण्यनगरीकडे जाणार, तुम्हाला जायला गाडी घोडं नाही, पायी जावं लागणार, पायी यावं लागणार, लांबचा प्रवास आहे, तेव्हा वाटेत कुठं भूक लागली तर 4 घास खायला सोबत शिदोरी असावे, थोडं थांबा म्हटले मी आता भाकरी करायला बसते, 2 भाकरी करते 2 दामटे त्यावरती तेल चटणी घालून म्हटले तुम्हाला देते, जिथं वाटत कुठं येता जाता भूक लागत तिथं सोडून खावा म्हटली शिदोरी भाकरी. झालं त्या ठिकाणी पत्नी भाकरी करायच्या, आपल्या मालकाला 2 भाकरीची शिदोरी द्यायची, 2 दामट्या करून द्यायच्या, म्हणून भाकरी करायला बसली, पिठाचा डबा उघडला आणि डब्यामध्ये हात घातला. दुर्दैवानं हाताला पीठ आलं नाही, गरिबी ही वाईट असते, कोणाच्या वाटेला येऊ नये. जर त्या डब्यामध्ये जर एक भाकरी व्हायपुरतं पीठ नव्हतं, हाताला पीठच लागलं नाही, वाईट वाटलं. मालक तर पुण्य विकाय निघले आणि त्यांना 2 भाकरी करून द्यायच्या म्हटलं तर घरामध्ये एक भाकरी होयापुरतं सुद्धा डब्यात पीठ नाही, वाईट वाटलं. पण तिला वाटलं शेजारणीकडनं 2 पिठाचं 2 भाकरी पुरतं पीठ उष्ण आणावं. शेजारणीच्या घरी गेली, तिला म्हटली माझं मालक जरा पुण्यनगरीकडे चालले, तेव्हा 2 भाकरी पुरतं मला उष्ण पीठ दे, मी उद्या तुझं म्हटले देऊन सारेन म्हटली, देऊन टाकेल. शेजारणीचंही दळण संपलं होतं, पीठ संपलं होतं, दळण केलं होतं, मोजकच एक भाकरी व्हायपुरतं पीठ शिल्लक होतं आणि ते एक भाकरी व्हायपुरतं उष्ण पीठ तिला मिळालं. ते पीठ आणलं, पीठ मळलं आणि त्या मळलेल्या पिठाची भाकर बनवली आणि त्यावरती थोडीशी तेल चटणी घातली, एका फडक्यात बांधून आपल्या मालकाकडे ती शिदोरी दिली. सांगितलं मालक ही एक भाकर बांधून दिलेली शिदोरी, जाता येता कुठं वाटत भूक लागत तिथं म्हणजे सोडून खावा. त्यानं आपल्या बिचारांना उपरण्यामध्ये ते बांधला, पाठीशी मागे ती भाकरी टाकली आणि पुण्यनगरीकडे राजाकडे पुण्य विकण्यासाठी पायी पुढे निघून गेला. सकाळी घरातून बाहेर पडलेली व्यक्ती भर दुपारपर्यंत रस्त्यानं चालतच होता. आता पोटालाही भूक लागली होती आणि चालून चालून थकवा आला होता. त्याला वाटत होतं कुठेतरी विश्रांती घ्यावी, 4 घास खावा आणि पुढे जावं, परंतु पाण्याचा माग मुगास लागत नव्हता, पिण्यास पाणी. आणि रस्त्यानं पुढे जात असताना हिरवगार असं रस्त्याकडे झाडही होतं, सावली होती आणि त्या झाडाखाली पिण्यास योग्य पाणी होतं, म्हणून त्यानं त्या ठिकाणी इसावा जी भाकरी एक बनवून दिली होती, ती भाकरी फडक्यात एवढ्यात त्याच्या समोर एक जणलेली कुत्री आली, वेलेली होती, तिला 5-6 पिलं होती. जसं संत एकनाथ महाराजांनी गाढवात देव पाहिला, जसं संत नामदेव महाराजांनी कुत्र्यात देव पाहिला, तसं माझ्या देव मामांनी या मेंढरामध्ये पांडुरंगाला पाहिलं. अशाच पद्धतीनं मामांच्या त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या समोर भाकरीचा पहिला घास तोंडात घालायचा, एवढ्यात जणलेली कुत्री आली, वेलेली 5-6 पिलं होती. आता त्या कुत्रीची उपास मारत होती, तिच्या पोटाला पोटभर अन्न मिळत नव्हतं, त्यामुळे तिला पुरेसं दूध उतरत नव्हतं आणि पुरेसं दूध नसल्यामुळे पिल्लही उपाशी होती. केव 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 आईच्या पाठीमागे कुत्रीच्या पाठीमागे पिल्लही व्याकुळ झाली होती, ओरडत होते. त्याने विचार केला जर ही एक भाकर मी खाल्ली तर माझा आत्मा तृप्त होईल, पण समोर जो उपाशी कुत्रीमध्ये जो परमात्मा तो तृप्त राहील. उपाशी कुत्री त्या ठिकाणी
उपाशी पुत्रीमध्ये त्यानं देवाला पाहिलं, परमात्मा पाहिला. आपलं आणि देवाचं अंतर फक्त केस बरे सूद बरे. आत्मा आणि परमात्मा बघा, आपल्यापासून देव लांब नाही. आत्मा आणि परमात्मा आपलं आणि देवाचं फक्त केसभर सूदभर अंतर आहे. असं त्याच्या समोर त्याने पुन्हा विचार केला. जर ही एक भाकर मी त्या कुत्रीला, उपाशी कुत्रीला टाकली, जर या एक भाकरीचा मी धर्म जर कुत्रीला केला तर उपाशी कुत्रीतला परमात्मा तृप्त होईल, पण माझा आत्मा तृप्त राहील. मग आपण जर या एक भाकरीचं 2 भाग केलं, अर्धी भाकर जर उपाशी कुत्रीला टाकली आणि अर्धी भाकर जर आपण खाल्ली तर परमात्माही तृप्त होईल आणि आपलाही आत्मा तृप्त होईल. म्हणून त्याने एक भाकरीचं 2 भाग केलं आणि अर्धी भाकरीचा त्याने धर्म केला, उपाशी कुत्रीला टाकली. अर्धी भाकर स्वतः खाल्ली, त्याचाही आत्मा तृप्त झाला. अर्ध्या भाकरीचा जो धर्म कुत्रीला केला होता, कुत्रीने ती भाकर खाल्ली, तिच्या पोटात अन्न गेलं, पाणी पिले, तिला त्या ठिकाणी थोड्या वेळानं पुरेसं दूध उतरलं. यानंही अर्धी भाकरी खाऊन पाणी पिऊन पुढं पुण्यनगरीकडे, राजाकडे पुण्य विकण्यासाठी पुढे निघून गेला. जसं हा पुढे निघून गेला, कुत्रीला जसं पुरेसं दूध उतरलं, तिची जी 5-6 पिलं होती पुरेसं दूध मिळाल्यामुळं पिऊन पिलंही तृप्त झाली आणि पुढे तो पुण्यनगरीकडे राजा गेला. पुण्यनगरीमध्ये राजाच्या राजवाड्यासमोर त्या ठिकाणी 2 शिपाई होतं. शिपाईनं त्याला हटकलं, म्हणले अरे कुठे निघालास? म्हणले मी फार खेड्यातून दुरून आलोय, पुण्य विकण्यासाठी, राजाची भेट घेण्यासाठी आलोय. तेव्हा ते शिपाई म्हटले अरे येड्या, हा राजा लोकांचं पुण्य विकत घेतोय, ज्यांच्याकडे पुण्याचा साठा आहे, जे दान धर्म करतात, पंक्ती करतात, अन्नदान करतात, अशा लोकांचा राजा पुण्य विकत घेतो आणि पैसे देतो. अरे तुझ्या अंगावर तर घालायला धड कपडे नाहीत नीट, कारण त्याच्या अंगावरची कपडे फाटलेली होती, वस्त्र ठिगळं झालेली होती, मलिन झालेली कपडे होते. 18 विश्व दारिद्र्य पाठीशी लागलेलं होतं आणि त्याचे कपडे पाहून तो शिपाई म्हटला अरे तुझ्या अंगावर घालायला नीट धड कपडे नाही आणि तू काय दान धर्म केला, आजचे तुझ्याकडे काय पुण्य शिल्लक असेल. पण यानं जाता जाता एक भाकरीतला जो अर्धा भाग म्हणजे अर्धी भाकर जी कुत्रीला, उपाशी कुत्रीला जी भाकर टाकली होती, त्यामुळे त्याला जे एवढं पुण्य मिळालं होतं, त्या पुण्याची गणता या विश्वात कुणी करू शकत नव्हतं. एवढं पुण्याचा लाभ त्या अर्ध्या भाकरीनं त्याला त्या ठिकाणी मिळालेला होता. आणि हा म्हणतोय मला फक्त राजाची भेट घेऊ द्या. शिपाई म्हटले तुला जाता येणार नाही. आणि राजा सिंहासनावर हातात तराजू धरून बसलेला होता. का तर एका पारड्यामध्ये पुण्य आणि दुसऱ्या पारड्यामध्ये पैसे, असं तो तराजून झुकून लोकांचं पुण्य त्या ठिकाणी विकत घ्यायचा. राजानं समोर त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि आता राजाही पुण्य विकत घेत होता, म्हणजे तो अंतर्ज्ञानी होता. आता तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये आपण किती पुण्य केलं हे ओळखायचं काय, त्याला काय मोजमाप आहे का? ते काय लिटरनं मोजता येतं का, किलोनं मोजता येतं का, ग्रॅमनं मोजता येतं? तेव्हा तुमच्या आमच्यातलं पुण्य ओळखायला देवाशिवाय कोणा कळणार नाही. आणि असं तो लोकांचं पुण्य विकत घ्यायचा, कारण तो मनोमनी अंतरी जाणायचा. आणि राजानं एक क्षण त्या व्यक्तीकडे पाहिलं, अंतरात त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि एवढा पुण्याचा संचय त्याच्याकडे दिसला की राजा सुद्धा त्या ठिकाणी पुण्याची गणता करू शकत नव्हता. एवढा पुण्याचा साठा त्याला त्या ठिकाणी पुण्याचा लाभ झाला होता. शेवटी राजा हातभर झाला. राजाला सिंहासनावर उडी मारले, समोर गेला, त्या व्यक्तीला आलिंगन दिलं आणि त्या व्यक्तीला कित्येक सोन्याच्या मोहरा दिल्या आणि सांगितलं बाबा आजवर माझ्यापाशी एवढे रती महारथी दानशूर लोक येऊन गेली, सर्वांचं मी पुण्य विकत घेण्यात कामी आलो, पण तुझ्या पुण्याची मी गणता करू शकत नाही. म्हणून मी आजपासून स्वतः वैयक्तिक पुण्य विकत घ्यायचं बंद करतो. पण इथून पुढं जेवढी बाहेर गावून लोक या पुण्यनगरीत येतील तेवढे या पुण्यनगरीतील लोक बाहेर गावून येणाऱ्या लोकांचं पुण्य विकत घेतील. आणि तेव्हापासून त्या राजानं स्वतः पुण्य विकत, वैयक्तिक पुण्य विकत घ्यायचं बंद केलं. राजानं एकट्यानं पुण्य विकत घ्यायचं बंद केलं, म्हणून पुण्यनगरी नाव बुडलं, पुढे पुणे हे पडलं. आणि आजही पुणे शहरातील जेवढी लोक आहेत, बाहेर जाऊन किती राज्यातील लोक त्या ठिकाणी व्यवसायानिमित्त नोकरीसाठी जातात, एवढ्या लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळतो. आज आपल्या खेड्यामध्ये 200 रुपये जर मजुरी असली तर आज त्या पुणेमध्ये 1000 रुपये मजुरी मिळते. म्हणजे आजही पुणे शहरातील लोक बाहेर गावी येणाऱ्या लोकांचं पुण्य विकत घेतातच. अशा पद्धतीनं जसे एक मन आहे पुणे तिथं काय होणे, अशा पद्धतीने आजही तुकाराम महाराजांचे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये पाहतो किती पुणेकर अन्नदान करतात. पुणे शहराची जिथपर्यंत बाउंड्री तिथपर्यंत वाटणं पाहिजे तिकडं तुम्हाला जे पाहिजे, जे जे खाऊशी वाटेल ते वारकऱ्यांना त्या ठिकाणी अन्नदानाचे स्टॉल असतात. लोक त्या ठिकाणी पुणेकर अन्नदान करतात. आणि एकदा पुणे जिल्हा संपला, सोलापूर जिल्ह्यात लागला, पुन्हा मात्र तुम्हाला चहाही कोणी वाटत नाही. खरंच वस्तुस्थिती अशा पद्धतीनं
पुणे शहरात आजही एवढे लोक अन्नदान करतात, धर्म करतात. खूप 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 मंडळी दान करण्याची वृत्ती, दानत्व हे शिकावत होतं पुणेकरांकडनं. तुकाराम महाराजांनी जसं दानत्व त्यांनी दाखवलं, अशाच पद्धतीनं तुकाराम महाराजांच्या विचारावर पावलावर पाऊल ठेवून आजही पुणे शहरातील लोक चालतात. तसं मंडळी आज आपल्या या तळावरती श्री गुरुदत्त डेव्हलपर्स पुणे यांनी गेली 4 वर्षापासून दर महिन्याची अमावस्येची पंगत घेतात. 1.5-2 लाख रुपये खर्च होतो आजच्या या संपूर्ण दिवसभराचा अन्नदान. तर पुणे या ठिकाणी शहरातून येऊन या ठिकाणी एवढ्या लोकांना प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला कन्या आणि आंबीलचा प्रसाद देतात. आज त्यांच्या पुण्याईनं आपल्या सर्व आज भूमकरांना मामांचा 18 रोगावर चालणारा रामबाण असणारा औषध म्हणून मामांचा कन्या आणि आंबीलचा प्रसाद आपल्याला आज सेवन करायला मिळणार आहे. अमृताची चव आज आपल्याला घेता येणार आहे. अशा पद्धतीनं राहिला भाग आपला 1 तारखेला पालखी सोहळा या ठिकाणी असणार आहे. 1 तारखेला हा मामांचा पालखी सोहळा सोनगिरी वाकवड या गावाला जे मोठं धरण आहे, तळ आहे, त्या तळ्याच्या मध्यंतरी जे बेट आहे त्या बेटावरती मामांचा सोहळा जाणार आहे. या ठिकाणी भव्य दिव्य आषाढीचा सोहळा होणार आहे. कारण मामांची ही मेंढर म्हणजे पांडुरंगाची, त्या पांडुरंगाचा मामा म्हणायचे मी चाकर आहे. मामा काय म्हणायचे, मी पांडुरंगाचा चाकर आहे. ही पांडुरंगाची मेंढर मामा म्हणत होते. म्हणून मामांच्या मेंढरामध्ये आषाढी एकादशीचा भव्य दिव्य सोहळा होतो. तो सोहळा वाकोड या गावामध्ये 6 तारखेला होणार आहे. अशा पद्धतीने 1 तारखेपर्यंत मामांचा पालखी सोहळा या ठिकाणी असणार आहे. 1 तारखेपर्यंत सर्व आपलं भूमकरांनी या ठिकाणी आपली या ठिकाणी जशी घडेल मामा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण सेवा करा. अन्नदान करण्याची इच्छा असेल अन्नदान करा, श्रमदान करण्याची इच्छा असेल श्रमदान करा. तेव्हा आल्यापासून आज 3रा दिवस आहे. या ठिकाणी श्रमदान रूपी सेवा दोन्ही अकॅडमीतील जे मुलं तयारी करतात, भरतीची प्रशिक्षण घेतात, ती मुलं तालमीतील पैलवान मंडळी मातीतल्या तालमीमध्ये जे सराव करतात हे पैलवान आणि 2 अकॅडमीतली मुलं 400-500 मुलं या ठिकाणी रोज सकाळ संध्याकाळ वारकामाची सेवा खूप या ठिकाणी सेवा करतात. त्यांच्याकडून आजही सेवा अपेक्षित आहे. तेव्हा अकॅडमीतील मुलं आपण जाऊन त्या ठिकाणी स्वयंपाकघरापाशी जाऊन भांडी भरायची. आरती होईपर्यंत भांडी भरून घ्या, कारण आरती झाली की लगेच आपल्याला प्रसादाचं वाटप करायचे. आलेल्या सर्व भक्त मंडळींनी आता मामांची आरती होईल. आरती झाल्यानंतर सर्वांनी कन्या आणि आंबीलच्या प्रसादाचं अमृतमय समजून सेवन करून जायचंय. तेव्हा आपण एवढ्या लांबून फार लांबून खेड्या गावातून भक्त या ठिकाणी मामांच्या तळावरती वारी समजून आल्याबद्दल एवढ्या लांबून मामावरती श्रद्धा, विश्वास, भक्ती आहे, प्रेम आहे. प्रेमापोटी आपण या ठिकाणी आल्याबद्दल श्री सद्गुरू बळू मामा देवालयाच्या वतीनं बग्गा पालखी क्रमांक 9 कारभारी या नात्यानं, दिंडी चालक या नात्यानं आलेल्या सर्व भक्त मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि इथं थांबतो. रामकृष्ण हरी. सर्वांनी मामांची गोडाशी आरती श्रद्धेने आरती घेऊया. आरती झाल्यानंतर सर्वांनी मामांच्या प्रसादाचं सेवन करून जायचं. चला अकॅडमीतील मुलं जिथं कुठे पंक्तीला बसला असाल कुठं स्वयंपाकघरात जावा आणि भांडी भरून घ्यायची. कारण आपल्या आरती झाली की लगेच पात्राने प्रसाद लगेच वाटप करायचा. तेव्हा आजच्या सकाळपासून संपूर्ण या दिवसभराच्या अन्नदाते श्री दत्त डेव्हलपर्स पुणे आपण आरती करण्यासाठी देवाच्या समोर यायचे. आपण अन्नदाते आहात, पंक्तीचे मानकरी आहात. तेव्हा आरती करण्यासाठी देवाच्या समोर यायचे. चला लवकर या. जरा आरतीला बोलता वेळ पुढे झाली गेलेली तेव्हा उशीर झालेला. पटकन या. श्री दत्त डेव्हलपर्स पुणे आपण आजच्या पंक्तीचे अन्नदाते आहात, आरतीचे मानकरी आहात. आरती करण्यासाठी देवाच्या समोर यायचे. तेवढेच या अर्थ पालावरती बसले भक्त म्हणजे जाऊ अर्थ
हॅलो, पाठीमागे उभे असलेले भक्त मंडळी खाली बसून घ्या. नाही काढ इकडे सारखा जर तुम्ही या इकडे सारखा सारखं तिकडे तुम्ही इथंच असता कोठ्यापाशी. इकडे सारखा हाके साहेब सारखा आहे सारखा इकडे सारखा मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. सुखकर्ता दुःखहर्ता हर्ता विघ्नाती, नरवी पूर्वी प्रेमा कृपा जयाती. सर्वांगी सुंदर वटिसेंदुराती, सत्य जळकी माळ मुक्ता फळाती. जय देवा मंगल मूर्ति व श्री मंगल मूर्ति, दर्शन मात्र मान कामना पूर्ति. जय देव जय देव. रत्नागौरी कुमरा, चंदनाते होते कुमकुम केशरा. हिरे दलिता मुकुटा शोभे कुमारा, ऋण जुन तीनों पूरे चरणी घागरिया. जय देवा मंगल मूर्ति व श्री मंगल मूर्ति, दर्शन मात्र मान कामना पूर्ति. जय देव जय देव. अंबूधर पीतांबर परिवर बंधना, सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना. दास रामाचा वद पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देवा मंगल मूर्ति व श्री मंगल मूर्ति, दर्शन मात्र मान कामना पूर्ति. जय देव जय देव. योगे 28 मारे उभा, वामांगी रखुमाई दिश दिव्य शोभा. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मा लेगा, धरणी वाहे भीमा उतरे जगा. जय देवा जय पांडुरंगा हरि पांडुरंगा, रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पावे जुलगा. जय देव जय देव. तुळशी माळा गळा करते वनिकटे, काचे पीतांबर कस्तुरी नल्लाटे. देवा तुरवारा नितेशी भेटे, गरुड हनुमंत पुढे उभे राहते. जय देवा पांडुरंगा व हरि पांडुरंगा, रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पावे जुलगा. जय देव जय देव. धन्य वेणुनाद नक्षेत्र पाळा, सुवर्णाची कमळे वन
वनमाला जला राही रखुमाबाई राणी या सकळा उवाळी ती राजा विठोबा सावळा जय देवा देव पांडुरंगा व हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे तुलगा जय देव जय देव वार वार त्या गुरवंत्या येते चंद्रभागी मध्ये सोडून या देते विद्या पताका वैष्णव नाचते पंढरीचा महिमा वर्णावा देते जय देवा देव पांडुरंगा व हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे तुलगा जय देव जय देव आषाढी कार्तिके भक्त जन येते चंद्रभागी मध्ये स्नान दे करते दर्शन हेवा मात्रे दया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे ओवळते जय देवा देव पांडुरंगा व हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे तुलगा जय देव जय देव जय देवा जय देवा जय बाळू मामा आरती वव्वाळू तुझ कैवल धामा जय देवा जय देव मानव जातीचा उद्धार झाला अवतरणे संत अंघोळ गावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला भक्तीचे दर्शन भूजन थाळीला जय देवा देव बाळू मामा व श्री बाळू मामा आरती वव्वाळू तुझवल्ले रामा जय देव जय देव राखीत उन्हाता नाथ मुख्या प्राण्यावर पार प्रीत नीतीने वागावे कमी नाही होत गुणवंताला मामा शासन करीत जय देवा देव बाळू मामा व श्री बाळू मामा आरती वव्वाळू तुझवल्ले रामा जय देव जय देव सावी रूपात देवदूत आले मामांचे जाते सत्व पाहिले अवघड विहिरीचे पाणी पाजता आशीर्वाद देते प्रसन्न होता जय देवा देव बाळू मामा व श्री बाळू मामा आरती वव्वाळू तुझवल्ले दामा जय देव जय देव दुबळ्याला मामा रक्ती देणे पुत्री गेला मामा संतान देते धन्यारोग्याला औषध होते भंडाऱ्याचा महिमा वर्णावा देते जय देवा देव बाळू मामा व श्री बाळू मामा आरती वव्वाळू तुझवल्ले दामा जय देव जय देव तलावर मामांची सत्ता देती वचन बोल्या भक्ता पद्मापुर क्षेत्रे समाधी घेता स्वप्ने दर्शन भक्तांना देता जय देवा देव बाळू मामा व श्री बाळू मामा आरती वव्वाळू तुझवल्ले दामा जय देव जय देव झाले लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदी पूजन भावे वारिन मने नमा त्वमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या द्रविणं तमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिया पञ्चात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि यस्यं सकल परस्मै नारायणायति समर्पयामि अतितं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवमरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेव
देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री सद्गुरु बाळूमामा महाराज की। श्री सद्गुरु मुळे महाराज की जय। हर्षनाथ महाराज की जय। बाळूमामा दे चांगल मुळे अण्णा दे चांगल आपाळजीला दे चांगल उदलवीर देवा दे चांगल कास्तिलिंगा दे चांगल सीता मालिक राया दे चांगल करण्याला दे चांगल वर्गबाईच्या नावाने चांगल बाळूमामा दे चांगल गजानन महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री संत सावता महाराज की जय। पुण्य श्लोक अहिल्या माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री अलम प्रभु महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं वंदे परमानंद माधवम्। अशा या श्रीकृष्ण रूपी सद्गुरु संत बाळूमामांच्या चरणी सर्वांत साष्टांग नमस्कार असो। बोला बोला बाळूमामाच्या नावाने बाळूमामाच्या चरणांच्या नावाने श्रीरामचंद्र भगवान की। भारत माता की। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। जय बाळूमामा। जय श्रीराम। हर हर महादेव। वाई राजा। चला गावातील वाडी मंडळी सर्व तरुण भक्त मंडळी वाढण्यासाठी जातील। बाकीच्या भक्तांनी जागेवर कोणी उठू नका। दर्शन लाईन एक अर्धा तास बंद राहील। पहिली पंगत तुटेपर्यंत दर्शन लाईन चालू होणार नाही। कोणी पुढे येण्याचा प्रयत्न करू नका अजिबात। आणि पहिले पंगत हे पहिले पात्र पहिल्यांदा पात्र फक्त महिला मंडळीच्या पंक्तीला वाढायचे आहे आणि पूर्णपणे महिलांचं वाढकाम झाल्यानंतर पुरुष मंडळीला वाढायला सुरुवात करायची। तोपर्यंत पुरुष मंडळी आहे त्या जागेवरची जागेवरच बसा, परंतु पुरेपूर महिलांची वाढकाम झाल्याशिवाय पुरुष मंडळीला वाढकाम करायचं नाही याची वाडी मंडळी नोंद घ्या। उभे असलेली भक्त मंडळी फटाफट खाली बसा। सर्वांनी खाली बसा। उभं कोणी राहायचं नाही कृपया विनंती आहे। अगोदर वाणी मंडळीला विनंती। अगोदर पंत्रवाळ्या फक्त महिला मंडळीच्या पंक्तीला वाढा। महिला मंडळीला वाढकाम पूर्ण पात्रवाळ्या वाढणं झाल्यानंतर पात्रवाळ्यांनी पुरुष मंडळीच्या पंक्तीत जायचं। तोपर्यंत पुरुष मंडळीच्या पंक्तीत घुसायचं नाही। रथाच्या आजूबाजूला जे भक्त मंडळी उभे राहिलेत ना कृपया हात जोडून विनंती आहे तुम्ही बाजूला सरका। रथाच्या बाजूला उभे राहिलेले भक्त मंडळी हात जोडून विनंती आहे बाजूला सरका। ही विनंती आहे। चला सरका बाजूला। सर्व गावी भक्तांना विनंती उभी राहिलेली भक्त खाली बसा। खाली बसा। तुम्ही खाली बसले तर या ठिकाणी व्यवस्थित होईल सगळं। उभे असलेले भक्त मंडळी खाली बसा आणि वाडी मंडळी वाढकाम चालू करा। 5 मिनिटात वाढकाम झालं पाहिजे। मोजून फास्ट मध्ये एकदम। यांना पहिल्या पंक्तीत बसायला जागा नाही याच्या भक्तीने नंतर दुसऱ्या पंक्तीत बसलं तरी चालेल। आज ऍडजस्ट करायचं। काय वाटतं एवढंच बोलायचं बसून घ्या आमची काही इथे वार्ता पुन्हा होईपर्यंत सर्वांनी माझ्या पाठीमागे देवाचे नामस्मरण करायचे। टाळ्या वाजवून सर्वांनी जोरात म्हणा नमः शिवाय नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय शिवाय बाळूमामा नमः शिवाय नमः शिवाय नमः 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 शिवाय बाळूमामा नमः शिवाय नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय
या ठिकाणी महिलांसाठी जे पंगत सुरू आहे या पंगतीत आपण पाहतोय या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलाय की अकॅडमीची मुलं PS अकॅडमीची मुलं देवकर सर यांच्या हाताखालची भावी पोलीस सर्व पोलीस या ठिकाणी आणि आंबिलाचा प्रसाद घेऊन या ठिकाणी या चारशे ते 450 मुलं या ठिकाणी आलेली आहेत बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय जवळपास 450 या ठिकाणी नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा 450 मुलं या ठिकाणी सेवा करतायत। मी गेल्या अर्धा ते पाऊण तास आपणास या ठिकाणी पूर्ण बाळूमामांची जी एक पालखी असते तिचा या ठिकाणी कशा प्रकारे नियोजन असतं त्या पालखीचं हे मी तुम्हाला दाखवतोय। 10 ते 15,000 लोकांचं जेवण या ठिकाणी बनवलं जातं। आपल्यासोबत मदने साहेब आहेत। बाळूमामांची पालखी 2007 नंतर भूममध्ये आली, कसं वाटतंय? या ठिकाणी सेवा घडते, तुमच्या हातून काय वाटतंय? या ठिकाणी मदने साहेबांना सुद्धा आनंद आहे की त्यांच्या हातून या ठिकाणी सेवा घडते। सेवा घडते हा भैया सुद्धा या ठिकाणी म्हणतोय। आपल्यासोबत भूम शहरातला अण्णा माळी या ठिकाणी आहे। 18 वर्षानंतर पालखी आपल्याकडे आलेली आहे। या ठिकाणी आलम प्रभूला ही पालखी आल्याचं मला देखील आठवतं। मी त्यावेळी 6वीला होतो आणि त्यानंतर पहिल्यांदाच आपल्याकडे ही पालखी 9 नंबरची ती 3 नंबरची पालखी होती। मगाशी मला समजलं आपण हे जे या पालखीचे कारभारी आहेत आप्पा माळी यांची देखील आम्ही मुलाखत मी या ठिकाणी घेणार आहे आणि माझ्यासोबत अण्णा माळी सोबत असणार आहे। बसा बसा। तर आता मी हा कॅमेरा या ठिकाणी आपले अण्णा माळी यांच्याकडे देतोय। माझ्यापेक्षा ते चांगला कॅमेरा सांभाळतात आणि या ठिकाणी मी आप्पा माळी जे या पालखीचे कारभारी आहेत मी यांच्याशी थोडीशी बातचीत करणार आहे। आपल्यासोबत आप्पा माळी आहेत। गेल्या किती वर्षापासून ही सेवा पालखी 25 वर्ष 2000 सालापासून या सेवेशी तुम्ही जोडले गेलेले आहात। आज या पालखीचं या ठिकाणी मी सुरू केलेलं आहे। अतिशय उत्तम
आहे तो आपल्या या ठिकाणी जे भाविक भक्त बघतात या माध्यमातून त्यांना आपल्या पालखीचा दिनक्रम कसा असतो आणि आयुष्याचं काय महत्त्व या ठिकाणी आहे हे महत्त्व या ठिकाणी या दिनचर्येसोबतच म्हणजे पालखीचा सकाळी उठल्यापासूनचा सकाळी जो दिनक्रम आहे तो या आपल्या भाविक भक्तांना सांगा, जेणेकरून काही लोक या ठिकाणी आरतीला येऊ इच्छितात, सकाळी काही कामं असतात, संध्याकाळची आरती किती वाजता असते, या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्या भाविक भक्तांना आपल्या या माध्यमातून तुम्ही सांगा. सकाळी ठीक 9:30 वाजता मामांची आरती होती. आरती झाल्यानंतर प्रसाद सुरू होतो, तो दिवसभर प्रसाद चालू राहतो. संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ होतो. हरिपाठ झाल्यानंतर 7 ते 9 मामांचे चरित्रावर प्रवचन असतं आणि मग 9:30ला संध्याकाळी मामांची आरती होते. आरतीच्या नंतर प्रसाद होतो. असा हा दिवसभराचा दिनक्रम होतो. सकाळी 8 वाजता मेंढ्या इथून चालण्यासाठी जातात. संध्याकाळी 6-6:30 वाजता तळावर या ठिकाणी येतात. तर आता या ठिकाणी 1 तारखेपर्यंत आहे. सर्व भाविक भक्तांनी मामांच्या मेंढी माऊलीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, मामांच्या आरती सोहळ्याचा लाभ घ्यावा, प्रसादाचा लाभ घ्यावा. आणि आज अमावस्या असल्यामुळं कन्या आंबीलचं एक फार मोठं वैभव आहे मामांच्या प्रसादाचं. आणि मामा म्हणायचे माझा कन्या म्हणजे हा 18 रोगावर चालणारं रामबाण औषध आहे. असं मामांचा कन्याचा प्रसाद म्हणजे रोगी भक्तांना त्या औषधावरती एक इलाज उपायच आहे. असं एक मामांचा प्रसादाचा वैभव. या ठिकाणी हा जो महाप्रसाद दिलेला आहे श्री दत्त डेव्हलपर्स पुणे यांनी या ठिकाणी हा 1 ते 3 लाख रुपये खर्च येणारा 10 ते 15 हजार लोकांना सोय असणार, 10 ते 15 हजार लोकांची सोय असणारा हा महाप्रसाद या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आपण जाणून घेणार आहोत की गेल्या किती वर्षापासून ते या महाप्रसादाची सोय देत. 3 वर्षापासून दर महिन्याची अमावस्येची पंगत ते करतात. ओके, तर आपण अजून या ठिकाणी आपण पुन्हा जाणून घेणार आहोत की श्री दत्त डेव्हलपर्सचे जे मालक आहेत त्यांना काय असा अनुभव आला की जेणेकरून त्यांनी गेल्या 3 वर्षापासून अमावस्येचा जो हा 1.5 लाख रुपयाचा खर्च आहे म्हणजे मंथली 1.5 लाख रुपयाचा खर्च ते या ठिकाणी करतात. त्यांना आलेला अनुभव ते पण आम्हाला सांगत नाहीत आणि अन्नदानाच्या पंक्तीचं सुद्धा ते अनावश्यक करू नका म्हणतात. पण आता ही आमच्याकडून होते पण त्यांना ते आवडत नाही. त्यांना ते मोठे पण नको म्हणतात, नाव नको काय नको. माझा आलेला अनुभव मला आणि माझ्या मामाला माहिती आहे, त्याच्यामुळं ते नावही सांगायला शक्यतो नकार देते. आपण पाहिलं की केवळ दत्त डेव्हलपर्स पुणे याच नावानं या ठिकाणी त्यांचं मालकाचं नाव या ठिकाणी घेतलं जात नाही, फक्त दत्त डेव्हलपर्स नावानं. कारण की ज्याच्या हातून सेवा घडते तसं खरं तर नाव माहिती होणं गरजेचं असतं. पण आज या ठिकाणी आपणशी बोलून आम्हाला या ठिकाणी आनंद वाटतोय. या ठिकाणी कन्या आणि आंबिलाचा प्रसाद या ठिकाणी महाप्रसाद हा या ठिकाणी लोक घेत आहेत. सर्वांना मी सुद्धा या कन्या आंबिलाच्या महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी घेणार आहे. माझ्यासोबत शहरातील या ठिकाणी ज्येष्ठ आप्पा वागडे माझ्यासोबत आहेत. आप्पांचा सुद्धा काही अनुभव आहे. आप्पा या ठिकाणी मी पाहतोय गेल्या 1-1.5 तास मी या ठिकाणी आहे आणि आप्पा माझ्यासोबत आहेत. मी बघतोय त्यांना सुद्धा या ठिकाणचा अनुभव आहे. आप्पा आपल्याला या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी बोलवत आहेत. आरतीचा आनंद झाला, आरती मिळाली, महाप्रसाद मिळाला. अमावस्याचा महाप्रसाद आहे आंबेल गुगऱ्या ते प्रसाद मिळतोय हे खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. यापेक्षा दुसरी काय समाधान वाटतं. आणि आप्पामाळे आपल्यासोबत होते 2000 सालापासून गेली 25 वर्ष म्हणजे आता 2025 साल सुरू आहे. या 25 वर्षात त्यांनी या ठिकाणी आपण पाहतोय या पालखीची ते सेवा करतायत. आणि आज ते कारभारी म्हणून या पालखीसोबत 19 पालख्या आहेत. या 19 पालख्यापैकी ही 9 नंबरची पालखीचे ते कारभारी आहेत. आणि आपण पाहिलं की हा कन्या आंबिलाचा प्रसाद या ठिकाणी वाटपाची सुरुवात झालेली आहे. भूम शहरातील फ्रीएस अकॅडमीचे या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत, जे भावी पोलीस आहेत, देवकर सर, आमचे मित्र देवकर सर यांचे हे सर्व विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा प्रसाद या ठिकाणी वाटप केला जातोय. अतिशय भक्तिमय आनंददायी वातावरण या ठिकाणी आहे. तुम्हालाही अनुभवायचं असेल तर तुम्ही मार्केट यार्ड भूम या ठिकाणी यात आणि या भक्तिमय वातावरणात या ठिकाणी न्हावून जात. रामकृष्ण हरी. धन्यवाद.